नमस्कार, मी प्रशांत कदम. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये बरंच काही वेगळं घडताना दिसतंय. लॅटरल एंट्रीबद्दल सरकारनं काढलेली जाहिरात अवघ्या 3 दिवसामध्ये मागे घेण्याची वेळ आली आहे. 17 ऑगस्टला 45 पदांसाठीची ही जाहिरात निघते. लॅटरल एंट्री कशी योग्य आहे याच्याबद्दल मोदी सरकारचेच मंत्री तावातावानं बोलताना दिसतात आणि अवघ्या 3 दिवसामध्ये या सगळ्यांची बोलती बंद झालेली आहे, कारण स्वतः सरकारनंच ही जाहिरात मागे घेण्याचा निर्णय केलेला आहे. खरं तर मोदी सरकार आणि माघार या गोष्टींचा संबंध फार कमी वेळा येतो. मागच्या टर्ममध्ये आपण बघितलेलं होतं की 303चं बहुमत मिळाल्यानंतर धडाक्यामध्ये सुरुवात झालेली होती. एकतर कलम 370 हटवण्यात आलं, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी राम मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं, ट्रिपल तलाकची अंमलबजावणी झाली, बऱ्याच गोष्टी अगदी धडाक्यामध्ये झाल्या. कृषी कायद्यांच्याबद्दल सुद्धा तोच आत्मविश्वास मोदी सरकारनं दाखवलेला होता, पण वर्षभर आंदोलन चालल्यानंतर शेवटी त्यांना याही मुद्द्यावरती माघार घ्यावी लागलेली होती. पण यावेळचं जे चित्र आहे ते अजूनही खूप वेगळं आहे मागच्या वेळेपेक्षा. 4-5 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. गेल्या काही आठवड्यांमध्ये मोदी सरकारनं कुठल्या कुठल्या गोष्टींवरती नमतं घेतलेलं आहे. एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रॉडकास्टिंग रेग्युलेशन बिल, वक्फ बोर्ड संशोधन बिल, लॅटरल एंट्री आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन्स या 4 गोष्टी आहे ज्याच्यावरती धोरणात्मक माघार मोदी सरकारला घ्यावी लागलेली आहे. ब्रॉडकास्ट रेग्युलेशन बिल जे आहे ते खरं तर नोव्हेंबर 2023मध्ये त्याचा पहिला ड्राफ्ट आलेला होता. याच बजेट अधिवेशनामध्ये जुलैच्या मोदी सरकारनं ते अतिशय सिक्रेटली लागू करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याचा ड्राफ्ट जाहीर केलेला होता, पण तो खूप गुप्त पद्धतीनं, आणि सोशल मीडियाचं नियंत्रण करण्यासाठीचं हे विधेयक आहे, पण ते अचानकपणे मागे घेण्यात आलेलं आहे. कदाचित नव्या स्वरूपामध्ये ते पुन्हा लागू होईल. वक्फ बोर्डाच्या बद्दल सुद्धा तीच परिस्थिती आहे. वक्फ बोर्डाचं विधेयक हे थेट संसदेमध्ये मंजूर न होता ते आता JPCकडे पाठवण्यात आलेलं आहे, संसदीय समितीकडे पाठवण्यात आलेलं आहे. त्याच्यावरती साधक बाधक चर्चा होईल आणि त्याच्यानंतर ते विधेयक जे आहे ते मंजूर होईल. सोबतच लॉंग टर्म कॅपिटल गेन्सबद्दल बजेटमध्ये जी तरतूद करण्यात आलेली होती, ते इंडेक्सेशनचा जो मुद्दा आहे जो वगळण्यात आलेला होता, त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांनी ओरड केली, विरोधी पक्षांनी आवाज उठवले आणि त्याच्यानंतर मोदी सरकारला जाग आली. लॉंग टर्म कॅपिटल गेन्सबद्दलच्या काही तरतुदींमध्ये सरकारला शेवटी सवलत जी आहे ती द्यावी लागली. आणि अजून एक बदल आहे की जो थोडासा नरमाईचा दिसतोय, तो म्हणजे लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड हा शब्द न वापरता त्याच्याऐवजी सेक्युलर सिव्हिल कोड हा शब्द वापरला. याच्याबद्दलचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण याच्या आधी केलेला आहे. पण युनिफॉर्म सिव्हिल कोड हा केवळ मुस्लिमांच्यासाठीच अडचणीचा नाही आहे, तर ते नॉर्थ ईस्टमधले ख्रिश्चन असतील, या देशातले आदिवासी असतील, या सगळ्यांना त्या कायद्याची थोडीफार भीती जी आहे ती वाटू शकते, कारण त्यांच्या परंपरांवरती त्याच्यामुळं आघात होऊ शकेल. या सगळ्या चिंता व्यक्त व्हायला लागल्यानंतर मोदी सरकारनं केलेला हा एक आणखीन लक्षणीय बदल आहे. लॅटरल एंट्रीच्या बद्दल तर अवघ्या 3 दिवसामध्ये माघार घेण्याची वेळ आलेली आहे. काल DOPTचे जे मंत्री आहेत जितेंद्र सिंह यांनी एक पत्र जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये ही माघार घेत असल्याचं जाहीर केलेलं आहे. अर्थात हे पत्र लिहिताना त्यांनी सरकारी भाषेतलं पत्र नव्हतं हे, तर हे राजकीय भाषेतलं पत्र होतं, कारण याच्यामध्ये त्यांनी याच्या आधीच्या सगळ्या सरकारांवरती खापर फोडण्याचा प्रयत्न केला. 2005मध्ये प्रशासकीय सुधार आयोग जो आहे, जो वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेला होता, त्यानं रेकमेंडेशन केलेलं होतं. सोबतच 6व्या वेतन आयोगानं सुद्धा याच्या संदर्भातलं रिकमेंडेशन केलेलं होतं. याच्या आधी UPA सरकारच्या काळामध्ये UIDAचे चेअरमन असतील, त्यांनी नाव लिहिलेलं नाही आहे, पण नंदन निलेकणी यांना नेमण्यात आलेलं होतं UPA सरकारकडून, त्याचा उल्लेख केलेला आहे. जी नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल होती UPA सरकारच्या काळामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं लॅटरल एंट्रीज करण्यात आलेली होती आणि तिथं रिझर्वेशनची पॉलिसी पाळण्यात आलेली नव्हती. याची आठवण जी आहे ती त्यांनी या पत्रातून करून दिलेली आहे. आणि खाली काही शब्द वापरलेले आहेत. त्यांनी असं म्हटलंय की ऑनरेबल प्राईम मिनिस्टर इज ऑफ द फर्म बिलीफ दॅट द प्रोसेस ऑफ लॅटरल एंट्री मस्ट बी अलाइन्ड विथ द प्रिन्सिपल ऑफ इक्विटी अँड सोशल जस्टिस इन अवर कॉन्स्टिट्यूशन, पर्टिक्युलरली कन्सर्निंग द प्रोव्हिजन ऑफ रिझर्वेशन. म्हणजे पंतप्रधानांना
या लॅटरल एंट्रीमध्ये समानता आणि सामाजिक न्यायाची जाणीव आहे, म्हणून आम्ही हा निर्णय मागे घेतोय. पण मग लक्षात घ्या, याच मोदी सरकारनं ही काही पहिल्यांदा जाहिरात काढलेली नव्हती. याच्या आधी 2 टप्प्यामध्ये ऑलरेडी लॅटरल एंट्री करून झालेली आहे. 2018 पहिल्यांदा मोदी सरकारनं ही जाहिरात काढून भरती केलेली होती. त्यावेळी जवळपास 8 ते 9 जॉईंट सेक्रेटरी रिक्रूट करण्यात आलेले होते आणि नंतर पुन्हा एकदा हा प्रयत्न जो आहे तो 2021 झालेला होता. संसदेमध्ये दिलेल्या उत्तरानुसार जवळपास 60पेक्षा अधिक भरती जी आहे पोस्टची ती या माध्यमातून करण्यात आलेली आहे. मग प्रश्न हा उपस्थित होतो की त्यावेळी या आरक्षणाची आठवण मोदी सरकारला झाली नव्हती का? लॅटरल एंट्रीमध्ये आरक्षण असलं पाहिजे या तत्वाची आठवण तेव्हा त्यांना झालेली नव्हती का? ती नेमकी आत्ताच का झालेली आहे? आणि जर आत्ता 240वर भाजप अडकली नसती, जर मित्रपक्षांनी विरोध केला नसता, तर कदाचित ही जाहिरातसुद्धा मागे घेतली असती का? हा प्रश्न आहे. कारण लक्षात घ्या की या मुद्द्यावरती भाजपच्या सरकारला ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्या नितीश कुमारांच्या पक्षाने विरोध केलेला होता. सोबतच चिराग पासवान यांनी सुद्धा या मुद्द्यावरती विरोध केलेला होता आणि त्यामुळं मग सरकारला ही माघार घ्यावी लागलेली आहे का? हा प्रश्न आहे. या सगळ्या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरे यांनी सरकारवरती टीका केली आहे. काय म्हणतात ते ऐका. आज केंद्र सरकार ने दबाव में आकर, विपक्ष के दबाव में आकर, अपने ही गठबंधन के सदस्यों के दबाव में आकर जो लेटरल एंट्री का एडवर्टीजमेंट थी, यूपीएससी ने जो विज्ञापन निकाला था उसको वापस लेने के, उसको विड्रॉ करने के निर्देश दिए हैं. हम इसका स्वागत भी करते हैं और प्रधानमंत्री को एक सलाह भी देते हैं कि अब वक्त आ गया है कि देश के मन की बात सुनना शुरू कीजिए और देश अपने मन की बात विपक्ष के माध्यम से बोलता है, देश अपने मन की बात आपके अलाइंस के माध्यम से बोलता है, मीडिया के माध्यम से तो खैर अब नहीं बोलता, लेकिन हम सब की बात सुनिए, इसी में आपका भला है. अब आपकी आदत पड़ जानी चाहिए. अब आप अलायंस में हैं, अब आप खुद बादशाहत दिखाकर जो मन में आए वो निर्णय नहीं ले सकते. इसलिए अपने अलायंस की सुनकर निर्णय लिया करिए ताकि वो निर्णय बार बार वापस ना लेना पड़े. आता प्रश्न हाही उपस्थित होतो की लॅटरल एंट्रीची ही जाहिरात मागे घेतलेली आहे, पण लॅटरल एंट्रीचं धोरण पूर्णपणे मागे घेतलेलं नाहीये. अनेक लोकांनी या संदर्भात हे पण म्हटलेलं आहे की प्रशासनामध्ये चांगले बदल व्हावेत, प्रशासनामध्ये थोडीशी गतिमानता यावी, यासाठी लॅटरल एंट्री आवश्यक आहे. पण याच्यामध्ये आरक्षण कसं मारलं जातं, तर ही 45 पोस्टची जी जाहिरात होती ती सिंगल केडर पोस्ट असते. प्रत्येक पोस्ट जी आहे ती सिंगल केडर आहे असं गृहीत धरलं जातं आणि त्यामुळे त्या सिंगल पोस्टसाठी आरक्षण लागू होत नाही. जर हा 45 पोस्टचा एकत्रित गट मांडला गेला असता तर तिथं कदाचित रिझर्वेशन 13 पॉईंट रोस्टरनुसार लागू करावं लागलं असतं. आपल्याकडं SC आरक्षण जे आहे ते साधारणपणे आहे 15% आणि त्यानुसार यातल्या 6 जागा ज्या आहेत त्या SCसाठी राखीव कराव्या लागल्या असत्या, 3 जागा STसाठी, OBCसाठी 12 आणि EWSसाठी 4, म्हणजे जवळपास 25 जागा या रिझर्व कराव्या लागल्या असत्या आरक्षण पॉलिसीनुसार. पण इथं सिंगल केडर पोस्टची तरतूद असते आणि म्हणून या 45 जागी आरक्षणाची कुठलीही बाध्यता सरकारला नव्हती. अर्थात या सगळ्या मुद्द्यावरून एकतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्येच तुम्ही संविधान बदलताय, आरक्षण संपवताय अशा पद्धतीचा प्रचार विरोधकांनी केलेला होता आणि त्या सगळ्या टीकेचा कुठंतरी फटका सरकारला बसल्याचं सरकारमधलेच काही लोक कबूल करतात आणि आत्ता हा प्रचार जो आहे तो कदाचित परवडला नसता आणि त्यामुळं ही माघार जी आहे ती घेण्यात आलेली आहे. लॅटरल एंट्रीबद्दल काँग्रेसच्या काळातली सुद्धा काही उदाहरणं मोदी सरकार वारंवार देत असतं. त्यांच्या मंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात अगदी मनमोहन सिंह यांच्यापासून मॉन्टेक सिंह अहलुवालिया अनेक उदाहरणं दिलेली आहेत. पण लक्षात घ्या की तिथं सल्लागार म्हणून किंवा थेट पॉलिसी मेकिंगच्या पोस्टमध्ये या लोकांना आणलेलं होतं. इथं जॉईंट सेक्रेटरी की जिथं खरं तर सेक्रेटरी लेवलचा माणूस जेव्हा असेल तेव्हा तो डिसिजन मेकिंगमध्ये जास्त त्याचा प्रभाव जो आहे तो दिसू शकतो. पण जॉईंट सेक्रेटरी लेवलला हे या पोस्ट आणून नेमकं काय तुम्हाला साध्य होतं याच्या संदर्भात सुद्धा काही लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळं मागच्या टर्ममध्ये 303चं संख्याबळ असलेलं सरकार आणि आता 240वर थांबलेलं मोदी सरकार याच्या एकूण कार्यशैलीमधला हा फरक जो आहे तो खूप लक्षणीय आहे. केवळ दीड महिन्यामध्ये हे 4-5 मुद्दे असे आहेत की ज्याच्यावरती सरकारला माघार घ्यावी लागली आहे.
वक्फ बोर्डाचं बिल थेटपणे लागू न करता समितीकडे पाठवावं लागलेलं आहे. सोबतच कॅपिटल गेन्स ज्याच्याबद्दल बजेटमध्ये खूप ओरड झाली कॅपिटल गेनच्या टॅक्सबद्दल, त्याच्यामध्ये काही बदल करावे लागले. ब्रॉडकास्टिंग रेग्युलेशन बिल जे सोशल मीडियाच्या सगळ्या भवितव्यावरती परिणाम करणार आहे, त्याच्यावरती सुद्धा एक पाऊल मागे टाकावं लागलेलं आहे. लक्षात घ्या की यातल्या काही गोष्टी कदाचित सरकार पुन्हा नव्या पद्धतीनं लागू करेलच, ते थांबणार नाही, पण किमान काही गोष्टींमध्ये आता विचार करावा लागतोय. मित्रपक्ष नेमकं काय म्हणतायत हे ऐकावं लागतंय. हा बदल जो आहे तो खूप वेगळा आणि गेल्या 2014 पासूनच्या 10 वर्षामधला मोदींसाठी सुद्धा नवीन असलेला बदल आहे. आणि त्यामुळं या सगळ्या मुद्द्यावरती एकतर राहुल गांधींनी सुद्धा थेटपणे आरोप केलेला होता. UPSC म्हणजे संघ लोकसेवा आयोग हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बनल्याची टीका त्यांनी केलेली होती आणि त्यानंतर ही माघार जी आहे ती घेण्यात आलेली आहे. प्रत्येक मुद्द्यावरती राहुल गांधी काहीतरी आधीच सरकारला चेतावणी देतात आणि त्याच्यानंतर सरकारला तो बदल करावा लागतोय, हे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसतंय. आणि त्यामुळं मोदी सरकार गेल्या 4 आठवड्यामध्ये ज्या मुद्द्यांवरती इतकं नरमाईचं धोरण दाखवतंय, हा बदल आता पुढच्या काळामध्ये सरकारच्या कार्यपद्धतीवरती नेमका कसा परिणाम करतो हे आपल्याला बघावं लागेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? लॅटरल एंट्रीवरची सरकारची ही माघार, मोदींची ही माघार नेमका कशाचा परिणाम आहे असं तुम्हाला वाटतं? कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.